शाळेचा आपला शूट वगैरे कम्प्लीट झालेला आहे आणि आपण आता निघत आहोत घराकडे. किती फोन केले आज भाई आम्ही दोघं जण आहोत. साया लगेच आमच्या संगत असता भाई. तर भावांनो, कशा तुम्ही सगळे आहोत चांगले असताना मी तुमचा लडका गौतम गायकवाड. तर भावांनो, 3 महिने झाले आपले ब्लॉग वगैरे पडत नाहीत. त्यात साईभाऊ पण गेला अजून डिप्रेस विषयी, त्यामुळे जरा ब्लॉग वगैरेचा विषय होता आणि आपला फोनचं स्टोरेज पण भरलं होतं, त्यामुळे काय ब्लॉग पडत नव्हते. आता परत टाकावं असं म्हणणं आहे माझं, कारण भाई साईभाऊचं पण म्हणणं होतं भाई ब्लॉग वगैरे बनवायचं आहे, बसेल काय ना काही होईल काय तेवढं काय माहीत नाही आपल्याला. पण मग एक म्हणणं आहे की भाई आपण जेवढे मुमेंट कॅप्चर करतो ते मित्र जाऊन पुढे जाऊन बघता त्याला जरा बरं वाटतं. कसं आता साईभाऊ संग आपण जे मुवमेंट केली ते 2च ब्लॉग आहेत, लय पण नाहीत. तेच आता बघून जरा बरं वाटायला की भाई किती एन्जॉय केला असं तसं. आता ते गेला असं तसं भारी होता विषय तेव्हाचा, त्याच्यामुळे कंटिन्यू ठेवा वाटतंय. खूप काय मुवमेंट कॅप्चर होतात आपल्याने असे. आता खूप कंटिन्यू. तर भाई उद्या आहे झेंडा 15 ऑगस्ट, तर मग तेवढं एंटरटेनमेंट कराय बघूत आपण. तर राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. उद्या भेटूत आपण तुम्हाला सकाळी, जरा रॅली वगैरे दाखवत पालमचं, जरा बघूत काय नाही. जस्ट बनवलं बाई ब्लॉग. इंटरेस्टेड झाला नाही तर लाईक करू वाटले करा, नाही तर नाही. छोटा भाऊ समजून करा. कॉमेडी तर होईन काय नाही ते काय माहीत नाही, कारण कॉमेडीच्या मूडमध्ये नाही सध्या मी. तरी होती बालिश आहे जरा. बघत राहा, चला भेटू सकाळी. तर भाई लोक शुभ सकाळ. तर आपलं कालचा विषय होता की झेंडा वगैरे आहे का, तिकडे रॅली निघली, झेंडा वगैरे आहे तर आपल्याला जायचं आहे. तर आपण निघलो आणि गाडी भाई आपली जुनी काढणार होतो, पण मी म्हणलं जरा टाईट वगैरे झालं, जरा इज्जत राहिली पाहिजे. काल ट्रॅकलिंग शर्ट आणले, त्याने शाईन काढली भाई. आणि गलीत 25 लोकांनी केलं नुकसान. पाणी उडीले डायरेक्ट, घराला पाणी माराले सकाळच्या रामपारात, अंगावर उडीले, गाडीवर उडीले. आमचा राहुल भाऊ भिजला. राहुल भाऊ भाई 2 शब्द बोल जरा. भाई ते काय चुत्या धंदे केले भाई त्या माणसाने, अंगावर पाणी टाकले, सगळे भिजून गेला भाई. ते ट्रॅकलिंग ते बनात दिल ते कडक मध्ये, सगळे भिजून गेला. काय जरा मस्त सकाळी उठल्या पारसा होता, तेव्हा तरी जरा चॉकलेट दिसू लागलो. आता तर काहीच दिस नाही, लय पच्चर दिसालो. सवाल झालं त्या मड्यासाठी थांबा लागले. चला जरा 2 चक्रा मारून येतो. सरक बरं, फोन लावतोय मडा म्हणून. चला भेटू पुढे. तर भावांना आपलं मडा दिसलं का तुम्हाला? मडा गोळी मार, गोळी. किती फोन केले तर भावांनो, शाळेमध्ये मी शिकलेला आहे ती मॅडम जे का बुटकी सुटकी काय म्हणलंय असं भाई. बोट दाखवतो, हे बोट आहे का, हे असं कर, इथं अशी पेंट होणार, आणि याच्यावर छपकन छडी मारणार भाई. एवढी बेकार होता. आणि आपला बांगा, हे बारीक डोळा, मोठा डोळा, हे कसं आहे ना बाबू बहुत जा रहा है, बाबू बहुत जा रहा है बाबू. याचं कसं काम आहे ना बांगाचं, इकडे बघून तिकडे डोळे मारले, इकडे बघून तिकडे मारले. आपण आता चाललो शाळेत शूट वगैरे करताय, आपल्याला लेक्चर वगैरे भेटते खूप काही. पैसा विषय भाई, पैसा कमवा भाई, आयुष्यात काय कमवू नका. आणि विषय कसा आहे ना, बस जरा वगैरे काढायचे, जरा एडिट वगैरे करून द्यायचे. आपल्याला व्हिडिओ क्षेत्रामध्ये उतरायचं नव्हतं, पण कसं आहे उतरा लागेल, कारण की आपण असं पण फोन घेणार आहोत दुसरा. तर त्यामुळे आपण फोन घेऊन ब्लॉगिंग करण्यापर्यंत हे पण साईड इन्कम शो विषय असा आहे. आपल्याला क्वालिटी काम जमतंय आपल्याला. मला तर माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, माझ्या भाऊला पण माहिती आहे. व्हिडिओ क्वालिटी काम विषय आहे आपला. ते आपला घोडा, तर आपण घोड्यावरती शूट काढत आहोत. घोड्याचा घोडा, घोड्याची चाबी, घोड्याची चाबी दाखव एकदा आपल्या. विषय आरडे भाई, घोडा कसला ओटची घोड्याचे तेल संपलेलं आहे, संपा आले वगैरे. ते आपला गन्ना शूटर गन्ना गोळी मार सिंग. ही माशी आहे, हे बाबूलच्या, ही आपली गांधी शाळा म्हणजे जुनी शाळा. आपण जरा फिरावं इकडे तिकडे, बघा शूट काढले जायचे, आपण काढू पुढे शाळेमध्ये यायचे कार्यक्रम वगैरे असतात, त्याच्यामुळे काढून एडिट वगैरे करून काढून टाकू.
कसकान भाई 1,500 रुपयाचं काम होतं आपलं. देणार आहे 10,000 तरी देते पण बिल ओके आहे. आपण तसा ॲडव्हान्स घेतल्याशिवाय कामं करीत नाही असा विषय. आता काम वगैरे दोन हे करून आणि जरा घरी गेल्याचं रिलॅक्समध्ये वगैरे करू. चला भेटू जराशी. तर वालू ही आपल्या साईबाईची गल्ली. बाई गल्लीचं नावच आहे साईबाऊची गल्ली. इकडं आलो साईबाऊची गल्ली म्हणजे आलो असं म्हणून सांगत होतं. चल घे. तर भावना चौक जरा वगैरे काढतो कारभार. आज भाई आम्ही दोघं जण आहो. साया लगेच आमच्या संगत असता भाई आज असतात. परत विषय आडा भाई तिचा आधी फोन लावला होता साहेबांना कुठं आहे झेंडा आहे जायचं आपल्याला. या शाळामध्ये भाई मी 4थी करत होतो. लय एन्जॉय केला. काय कळत नव्हतं मुंबईला पण खूप काय एन्जॉय केला. बरं वाटतं आज जुने दिवस आलेले आम्ही काढून काय शाळेत आपला शूट वगैरे कम्प्लीट झालेला आहे आणि आपण आता निघत आहोत घराकडे. आता आपल्याला अर्धा 1 तास लागेल. तर आपल्याला अर्धा 1 तास लागेल व्हिडिओ एडिट करायला. तर व्हिडिओ वगैरे एडिट करून पाठवून देऊ. 1200 रुपयाचा विषय झालेला आहे. 1200 ऑर्डर आहे. क्वालिटी आपल्या कामात क्वालिटी आहे. 100% तुम्हाला लागला रिझल्ट जातो. चला तर भावानं तिकडून आलेला डायरेक्ट घरी गेला. मग काय त्या सरचा व्हिडिओ एडिट करीत बसला होता. त्याच्यात टाईम गेला सगळा आपला येळ. त्यानं काय ब्लॉग एवढं काय लक्षात राहिलं नाही. आणि बाजारला वगैरे गेलता होता त्याच्यामुळे काढलंच नाही. काय करावं म्हणलं. तर भाई आता रिलॅक्समध्ये इकडे बसलो आपल्या शमशानभूमीमध्ये जाऊन असंच. ते आपला साहेब तिकडे बसला मान चोपला भाई काय. मन झोपलाय भाई आम्हाला बेशुद्ध करून. इथंच बसायचं भाई मस्त आम्ही पोरी बघत. शाळा वगैरे सुटली की मस्त पोरी बिरी बघत बसायचं. कंटिन्यू येत नव्हतं कधी ना कधी. खूप खतरनाक दिवस गेले ते लय वारी होते. आता आमचा ग्रुपनं असं म्हणजे हे करीत नाही चिदरी चाळे आगाव कामं. कारण की भाई मेन माणूसच गेला मारणारा आगाव काम केल्यास काय. आता कोणी मारणारा नाही ना आगाव काम केल्यास त्याच्यानं करीतच नाव काय करावं. सुधारला होईल. खतरनाक विषय काय. तर भावांनो आवडला असला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत पुढल्या व्हिडिओ. लय ऑल बाय बाय. आणि हे जरा त्या गांधी शाळेचा व्हिडिओ बघून घ्या भाई. मस्त एडिट वगैरे केलं सिम्पल मस्त. मला तर आवडला. सर काय म्हणते फोन लावून हॅलो गाणी चेंज कर. तुझ्या डोसक्या बुक्क्या घातल्या म्हणलं तुझ्या घेणं गुणानं भाई 1200 रुपये घेतले त्याच काय आपण पण आहे नसती भाई. मस्त स्टोऱ्या वगैरे लावल्या मस्त राहणं बाकी सगळ्या. आणि वाश्या म्हणते की भाई गाणं बदल. अरे गाणं बदल झोप म्हणलं आणि तर काय भाई दिमाग खराब करायला एवढं टाकला भाई. बघून आवडला बघा. आपण क्वालिटी एडिटिंग करणार भाई आपल्या. तुम्हाला पण आवडणार. मला तरी आवडला बघून घ्या. तेरा नाम है साचा मन मेरी आने पाचा बस नाम तेरा माँ हो. एक पहचान मेरी तू ही जिंद जान मेरी तू ही जहान मेरा माँ हो. तुझ पे वार ना 100 वारी जान में. तुझ पे वार ना 100 वारी जान में तेरे कुर्बान